नमस्कार. मी बालाजी केंद्रे, स्विमिंग कोच, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आमचे डिपार्टमेंटचे कमिशनर श्री बोकोरिया साहेब आणि तसेच नाशिक जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक सर यांनी सुचवल्याप्रमाणे आजचा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला मोटर ॲबिलिटीज अँड ट्रेनिंग मेथड्स टू इम्प्रूव्ह मोटर ॲबिलिटीज ड्युरिंग लॉकडाऊन. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या एक्सरसाइजेस घरी बसून करता येतात किंवा ओन बॉडी वेटनं आपल्याला काय काय करता येतं याच्याविषयी मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की माणसाच्या मोटर ॲबिलिटीज किती असतात. जे ह्युमन बिईंगच्या ज्या मोटर ॲबिलिटीज आहेत त्या किती आहेत, तर मोटर ॲबिलिटीज या माणसाच्या फक्त 5 असतात. त्याच्यामध्ये एक आहे स्ट्रेंथ, दुसरी इंड्युरन्स, थर्ड स्पीड, फोर्थ फ्लेक्झिबिलिटी अँड फिफ्थ इज कोऑर्डिनेशन. ह्या 5 मोटर ॲबिलिटीज आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या एक्सरसाइजेस किंवा त्यांच्या टाईप्स किती असतात हे मी इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे. ओके, नेक्स्ट बेनिफिट्स ऑफ इम्प्रूव्हिंग मोटर ॲबिलिटीज. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला मोटर ॲबिलिटीज इम्प्रूव्ह केल्यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होऊ शकतात याविषयी मी थोडं तुम्हाला सांगणार आहे. ज्या काही एक्सरसाइज आपण करणार आहोत त्या सर्व एक्सरसाइजेस आपल्या मोटर ॲबिलिटीज ह्या डेव्हलप करणार असतात. त्याच्यामध्ये मे बी दॅट इज बेसिक ऑर स्पेसिफिक मॅनर्स. बेसिक म्हणजे काय आणि स्पेसिफिक म्हणजे काय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक म्हणजे जे आपलं जनरल फिटनेस वगैरे असतात ते मेंटेन करण्यासाठी, आणि स्पेसिफिक म्हणजे जे स्पोर्ट्स आपण करत असतो त्या स्पोर्टच्या स्पेसिफिक म्हणजे टॉप फॉर्मला आपल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या मोटर ॲबिलिटी त्या डेव्हलप करायच्या असतात. तर आपल्या मोटर ॲबिलिटी डेव्हलप करण्याच्या आपल्याला बेनिफिट्स काय ते आपण सर्वात अगोदर समजून घेऊया. मोटर ॲबिलिटी इम्प्रूव्ह केल्यामुळे सुरुवातीला आपल्याला की नाही आपला बेसिक फिटनेस आणि जनरल फिजिकल हेल्थ ही इम्प्रूव्ह होत असते. म्हणजे आपलं जे रेग्युलर एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर आपलं जे बेसिक फिटनेस असतं किंवा जनरल हेल्थ जी असते ती म्हणजे सुदृढ शरीर एसटी ज्याला म्हणतो ती आपल्याला मेंटेन करता येते. त्याच्यानंतर सेकंड याचं बेनिफिट असं आहे की मॅनेज बॉडी वेट मीन्स जे आपलं हाईटनुसार आपलं वेट असायला पाहिजे ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला की नाही अशा प्रकारच्या एक्सरसाइजेस ह्या आपल्याला करता येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचं वजन जे आहे ना ते आपल्याला मेंटेन करता येतं. त्याच्यानंतर टू इम्प्रूव्ह कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणजे आपली जी लंगची पॉवर जी आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन हे जे आहे ह्या कॅपॅसिटी आपल्याला इन्क्रीज करण्यासाठी किंवा आपल्याला आपलं शरीर एसटी एकदम सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला की नाही मोटर ॲबिलिटी म्हणजे एक्सरसाइजेस थ्रू आपण जे मोटर ॲबिलिटी इम्प्रूव्ह करणार आहोत त्याचं बेनिफिट आपल्याला भेटणारच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आणखी त्याचा फायदा असा बघता येईल की एनएस युअर क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे जे आपलं जीवनमान आहे किंवा जे रोजच्या जीवनामध्ये आपलं जे हे राहणीमान किंवा हावभाव किंवा आपली जी ॲबिलिटी ऑफ वर्क ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला हाय लेवलवर ठेवण्याकरिता आपल्याला एक्सरसाइजेस किंवा आपल्या जे मोटर ॲबिलिटीज इम्प्रूव्ह केलेलं कधी आपल्याला त्या फायद्याच्या ठरतात. तसेच नंतर याच्यानंतर आपल्याला जर बेनिफिट पाहायचं झालं तर डेव्हलप स्ट्रॉंग बोन डेन्सिटी. म्हणजे जे आपले बोन्स किंवा हाड जे आहेत आपल्या शरीरातील ते बोन्स आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या एक्सरसाइजेस आपल्याला खूप म्हणजे फायद्याच्या ठरतात. त्याच्यानंतर आपल्याला हे बघता येईल की जे आपलं मेटाबॉलिझम शरीरातलं आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा ते सुदृढ करण्यासाठी आपल्याला या मोटर ॲबिलिटीज इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर जे फिजिकल अट्रॅक्टिव्हनेस आपल्याला इन्क्रीज करायचं असलं आपल्या राहणीमानातून किंवा आपल्या ऍक्टिव्ह प्रोसेसमधून ते सुद्धा आपल्याला ह्या मोटर ॲबिलिटीज म्हणजे काय म्हणता येईल इम्प्रूव्ह केल्यामुळे आपल्याला ते मेंटेन करता येतं. प्रिव्हेंट इंजुरी. जर आपल्या शरीरामध्ये इंजुरी होऊ नये किंवा छोट्या छोट्या आजारांना आपण बळी पडू नये त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या एक्सरसाइजेस आहेत ते मोटर ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी जर केल्या असतील तर आपल्याला त्या इंजुरी सुद्धा होणार नाहीयेत. आणि त्याच्यानंतरचं सर्वात शेवटचं म्हणण्यापेक्षा सर्वात महत्वाचं आपल्यासाठी महत्वाचं म्हणण्याचं कारण हे की जे स्पोर्ट्स परफॉर्मन्स, कारण आपण सर्वजण स्पोर्ट्स पण आहोत आणि आपला स्पोर्ट्स परफॉर्मन्स जो आहे ना तो हाय लेवलला नेण्यासाठी आपल्याला की नाही मोटर ॲबिलिटीज तुम्ही कोणताही स्पोर्ट्स घ्या त्याच्यामध्ये जर फिजिकल ऍक्टिव्हिटी जर असेल तर त्या ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला मोटर ॲबिलिटीज डेव्हलप करायचे असतात. मे बी दॅट इज इन बेसिक मॅनर ऑर स्पेसिफिक, बट वी हॅव टू मीन्स डेव्हलप आवर ओनली मोटर ॲबिलिटीज. मीन्स याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करायची गरज नाहीये. तर आपण आता पहिल्यांदा पहिली आपली मोटर ॲबिलिटी जी आहे ती पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ
म्हणजे स्ट्रेंथ काय आहे ह्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायच्या. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे काय की पॉवर टू रेजिस्ट फोर्स. म्हणजे आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये जी पॉवर आहे ते येणाऱ्या फोर्सला कशा प्रकारे आपल्याला रेजिस्ट करता येतं त्याला आपण स्ट्रेंथ म्हणू शकतो किंवा ताकद म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला अशा प्रकारचं हे करता येईल की प्रॉपर एक्सरसाइज किंवा फंक्शनल जे असतात आपले ते जर आपण प्रॉपर केले तर त्याच्यानुसार आपले जे मसल बोन आहे किंवा मसल टेंडन्स आहेत किंवा लिगामेंट स्ट्रेंथ आहे ह्या प्रकारच्या इम्प्रूव्हमेंट जे आहेत ते आपल्याला स्ट्रेंथच्या एक्सरसाइज केल्यानं होतात. याच्यामध्ये आपल्याला आणखीन हे पण पाहता येईल की म्हणजे टाईप ऑफ स्ट्रेंथ किती प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये एक एजिल स्ट्रेंथ आहे जी आपल्याला आपलं म्हणजे कंट्रोल किंवा मुवमेंट कंट्रोल करण्यासाठी किंवा आपण पळत असताना एकदम थांबण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी जी आपल्याला स्ट्रेंथ लागत असते त्या स्ट्रेंथ त्याला एजिल स्ट्रेंथ आपण असं म्हणतो. स्ट्रेंथ इंड्युरन्स हा स्ट्रेंथ इंड्युरन्स म्हणजे मस्क्युलर इंड्युरन्स असतो. हा जास्तीत जास्त वेळासाठी आपल्याला चालत असतो. म्हणजे जास्त वेळ आपल्याला काम करण्यासाठी ह्या स्ट्रेंथची आपल्याला गरज असते. त्याच्यानंतर आपल्याला बघता येईल एक्सप्लोसिव्ह स्ट्रेंथ. एक्सप्लोसिव्ह म्हणजे एकदम आपल्याला एकदम यूज करण्यासाठी म्हणजे स्पोर्टअप आपल्याला जसं म्हणता येईल की जसं आपल्याला एकदम आपल्याला वेट लिफ्टिंगचं हे उचलायचे असतील किंवा स्विमिंगचे स्टार्ट असेल अशा प्रकारच्या ताकद ज्या असतात त्याच्यामध्ये आपण एक्सप्लोसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला हे मोजता येत असतं. त्याच्यानंतर मॅक्झिमम स्ट्रेंथ. आता याच्यामध्ये आपल्याला जे एखादा ह्युमन बिईंग किंवा स्पोर्ट्स पर्सन असेल त्याची मॅक्झिमम स्ट्रेंथ आपण कशी मोजायची आहे. जो काही त्याचे म्हणजे मसल आहेत त्याला एकाच वेळी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करून तो जास्तीत जास्त आपली जी स्ट्रेंथ आहे ती दाखवू शकतो. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जसं हॅमर थ्रो असेल ह्या प्रकारच्या जे स्ट्रेंथ आहेत ना त्या मॅक्झिमम स्ट्रेंथमध्ये येतात. रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एक ऍक्टिव्हिटी करत असताना त्यासोबतच दुसरी ऍक्टिव्हिटी करणे. म्हणजे एका ऍक्टिव्हिटीची मुवमेंट जी आहे ना ती स्ट्रेंथ जी आहे ना ती ऍक्टिव्हिटी करतच दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट करणे. जसं आपण रनिंग फुटबॉल करताना रनिंग करत म्हणजे फुटबॉलला किक करणे याला देखील आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ असं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघता येईल की स्टार्टिंग स्ट्रेंथ. आता जसं मी मॅक्झिमम स्ट्रेंथ सांगितलं की जे प्रकारचे टेक ऑफ वगैरे असतात ते आपण मॅक्झिमम स्ट्रेंथ किंवा स्टार्टिंग स्ट्रेंथ मध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. जसं ऍथलेटिक स्टार्ट असेल स्विमिंगचे स्टार्ट असेल ह्या सर्व प्रकारचे स्टार्ट जे आहेत ते स्टार्टिंग स्ट्रेंथ मध्ये येतात. तर अशा प्रकारच्या टाईप्स जे आहेत म्हणजे प्रकार जे आहेत ना ते स्ट्रेंथचे आपल्याला पाहता येतील. याच्यानंतर आपल्याला जे स्ट्रेंथ किंवा ताकद जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा तिच्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या ट्रेनिंग मेथड्स आपल्याला यूज करता येतील याच्याविषयी आता थोडं आपण बोलूया. जसं आपल्याला स्ट्रेंथ म्हणजे आपली ताकद जर डेव्हलप करायची असेल तर सर्वात प्रथम आपल्याला म्हणजे ती ताकद डेव्हलप करण्यासाठी काही प्रकारच्या ट्रेनिंग मेथड जे आहेत ते आपल्याला यूज करता येतात. त्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग असेल म्हणजे वेगवेगळे प्रकारचे वेट असतील किंवा वेट मशीन असतील अशा प्रकारच्या म्हणजे बाहेरच्या साहित्याचा वापर करून आपल्याला आपली स्ट्रेंथ जी आहे ती डेव्हलप करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला सर्क्यूट ट्रेनिंग मध्ये सुद्धा आपल्याला आपली स्ट्रेंथ जी आहे ती डेव्हलप करता येते. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहता येईल की सर्क्यूट ट्रेनिंग मध्ये काही प्रकारचे आपण जे आहेत ना स्टेशन बनवलेले असतात. जसं एखाद्या ठिकाणी पुशअप्स असतील एखाद्या ठिकाणी पुलअप्स असतील किंवा एखाद्या ठिकाणी हाय स्क्वॅट जम्प असेल अशा प्रकारच्या एक्सरसाइज आणि एका ठिकाणी म्हणजे असं ग्रुपमध्ये एक्सरसाइजला मुलांना उभा केलेला असेल आणि त्याच्यामध्ये एक 30 सेकंद किंवा 1 मिनिटापर्यंत एक्सरसाइज करेल. त्याच्यानंतर तो आपल्याला हे जे आहे ना ते चेंज करत राहायचं. 10 सेकंदाची रेस्ट दिल्यानंतर तो दुसरा करेल. त्याच्यानंतर आयसोमॅट्रिक एक्सरसाइजेस जे आहेत ना त्या सुद्धा आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबतच आपल्याला एवढं एक्सरसाइजेस जे आहेत ना त्या सुद्धा आपली मसल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला यूज करता येईल. Start.
नेक्स्ट मोटर ॲबिलिटी जी आहे आपण ते बघणार आहोत एंड्युरन्स. एंड्युरन्स मीन्स वॉट? एंड्युरन्स मीन्स ॲबिलिटी टू वर्क कंटिन्युअसली फॉर लॉंग टाइम. मीन्स एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आपल्याला जास्तीत जास्त वेळ करायची आहे ती करत असताना आपल्याला आपलं हार्ट रेट वाढत असतं. त्याच्यानंतर जे आपली फटिक लेवल असते ती सुद्धा वाढत असते. आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला वर्कआउट कंटिन्यू करायचं असतं बिना थकता किंवा आपलं जे पल्स रेट आहे ते म्हणजे ब्रेकडाऊन न होऊ देता, त्या ॲबिलिटीला आपण एंड्युरन्स म्हणतो. एंड्युरन्समध्ये ज्यावेळी आपण हे करतोय म्हणजे ट्रेनिंग करतोय त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणजे आपली हार्ट आणि लंग याची कॅपॅसिटी कशा प्रकारे वाढवता येईल याच्यासाठी आपल्याला काम करायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला हे पण पाहता येईल की किती टाईपच्या एंड्युरन्स आहेत. याच्यामध्ये टाईप्स ऑफ एंड्युरन्समध्ये आपल्याला हे बघता येईल की ॲरोबिक एंड्युरन्स, अनॲरोबिक एंड्युरन्स, स्पीड एंड्युरन्स आणि स्ट्रेंथ एंड्युरन्स. आणि हा एंड्युरन्स आपल्याला डेव्हलप करण्यासाठी काही एक्सरसाइजेस कशा प्रकारचे असतात हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघता येईल. ज्याचा व्हिडिओ सुद्धा मी इथं पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक किंवा आपल्या जे फंक्शनल किंवा एक्सरसाइजेस म्हणून आपल्याला जे स्ट्रेन आपलं एंड्युरन्स डेव्हलप करायचं आहे त्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये आपल्याला हे घेता येईल की अल्टरनेटिव्ह लेग्स फॉरवर्ड बॅकवर्ड. त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे दोन्ही पाय एकत्र पुढं आणि मागं घेणे किंवा एक वेळेस इनसाइड दुसऱ्या वेळेस आउटसाइड हे व्हेरिएशन आपल्याला हे करता येईल. त्याच्यासोबतच आपल्याला बर्पी सुद्धा करता येतील, स्किपिंग रोप सुद्धा करता येईल, जम्पिंग सुद्धा करता येईल. त्याच्यामध्ये स्पॉट जम्प असेल, हाय जम्प असेल किंवा जम्पिंग जॅक असेल. आणि एंड्युरन्स वाढवण्यासाठी बॉक्स रोप एक्सरसाइजेस सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये बॉक्स रोप एक्सरसाइजेस मध्ये आपली स्पीड जी आहे ना ती सुद्धा इन्क्रीज होते आणि एंड्युरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा खूप याचं आपल्याला महत्वाची एक्सरसाइज आहे. Next motor ability, that is speed. Speed means what? Speed is a distance traveled per unit of the time. म्हणजेच एखाद्या युनिटनं किंवा एखाद्या म्हणजे खेळाडूने किंवा पर्सननं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो लावलेला वेळ असतो आणि तो लावलेला डिस्टन्स असतो त्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन म्हणजे स्पीड असतं. तर स्पीड आपण अशा प्रकार कशात मोजतो? एक तर आपण वेळेमध्ये स्पीड मोजतो म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट हा खूप फास्ट जातोय म्हणजे त्याची स्पीड जास्त आहे अशा प्रकारच्या म्हणजे मेजरमेंट जे आहेत ना ते आपण करत असतो. आणि स्पीड ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवी असते. स्पीड म्हणजे जसं शॉर्ट डिस्टन्स असेल, मिडल डिस्टन्स असेल किंवा लॉंग डिस्टन्स असेल त्या तिन्ही प्रकारच्या डिस्टन्ससाठी स्पीड आवश्यक असते. आणि स्पीड डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या ट्रेनिंग मेथड्स यूज करता येतील त्याच्यामध्ये एक आहे हिल रनिंग. म्हणजे एखाद्या हिलवर जाण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी आपण रनिंग करत जाण्याच्या एक्सरसाइज आपण घेऊ शकतो किंवा हिलून खाली येण्यासाठी रनिंग करत खाली येण्याच्या एक्सरसाइज घेऊ शकतो. पॅराशूट, जसं आम्ही स्विमिंग मध्ये पॅराशूट लावून स्विमिंग करतो म्हणजे त्याचा जो रेजिस्टन्स क्रिएट होतो त्याच्यानुसार त्याचा मसलची ताकद जी आहे, स्पीड जी आहे ना ती इन्क्रीज होते. तसंच रेजिस्टन्स बँड्स असतात जसं फेरा बँड असेल किंवा स्ट्रेच कॉर्ड्स असतील याच्या अशा प्रकारच्या इक्विपमेंटनं आपण आपली स्पीड डेव्हलप करत असतो. तसेच वेस्ट म्हणजे जॅकेट्स वगैरे जे असतात, वेट जॅकेट वगैरे असतात त्या जॅकेटनं सुद्धा आपण एक्सरसाइजेस वगैरे करून आपली स्पीड ही डेव्हलप करत असतो. आता स्पीड डेव्हलप करण्यासाठी एक म्हणजे काय म्हणूया आपण त्याला एक्झाम्पल टाईप एक्सरसाइजेस आहेत त्या इथं मी सांगतोय आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी इथं पोस्ट केलेला आहे तो तुम्ही बघू शकता.
ज्याच्यामध्ये आहे स्क्वॅट जंप आहे, टफ जम्प आहे, हाय नी ऍक्शन आहे, नीलिंग जंप आहे, काप जंप आहे. त्याच्यानंतर स्विमिंगमध्ये आपल्याला जर स्पीड डेव्हलप करायची असेल तर त्याच्यासाठी थेराबँड किक करता, थेराबँडला बांधून आपण किक करू शकतो, किंवा ज्या पुलिंग एक्सरसाइजेस आहेत त्या आता आपण म्हणजे करू शकतो. Start. Next motor ability is a flexibility. What is flexibility? Flexibility is a range of motion in a joint or joint of groups, or the ability to move joints effectively through a complete range of motion. Means what? फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपल्या एका जॉईंट पासून आपल्या दोन मसलला एकत्र आणणे, किंवा एका जॉईंट पासून असंख्य मुवमेंट करणे किंवा एक्सरसाइज करणे, याला आपण फ्लेक्झिबिलिटी याला ओळखतो, किंवा फ्लेक्झिबिलिटी आपण याला म्हणतो. तर फ्लेक्झिबिलिटी आपल्याला डेव्हलप करण्यासाठी, किंवा जे फ्लेक्झिबल खेळाडू असतात त्यांना त्यांच्या खेळामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाची असलेली मोटर ॲबिलिटी आहे. जर खेळाडू फ्लेक्झिबल असेल तर त्याला कोणत्याही वयामध्ये किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रोक करेक्शन असतील किंवा नवीन एखादी ऍक्टिव्हिटी शिकवायची असेल तर ती खूपच इझिली आपण शिकू शकतो. त्यासाठी फ्लेक्झिबल खेळाडू असणं हा अतिशय म्हणजे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघता येईल की म्हणजे फ्लेक्झिबिलिटीचे प्रकार, तसं फ्लेक्झिबिलिटीचे प्रकार नाही आहेत, पण आपल्याला हे बघता टाईप ऑफ फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेचिंग. म्हणजे स्ट्रेचिंग जी आहे ना तीच इम्पॉर्टंट आहे. फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेचिंग होतात ऑलमोस्ट सिमिलर. तर स्ट्रेचिंगचे किती प्रकार आहेत आपल्याला हे पाहता येईल. तसं स्टॅटिस्टिक स्ट्रेचिंग म्हणजे एका जॉईंट पासून दुसरा जॉईंट जो आहे ना स्ट्रेच करणे, आणि स्ट्रेच करताना आपल्याला जो स्ट्रेच अँड होल्ड जो असतो ना तो करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे 15 सेकंदापासून ते 60 सेकंदापर्यंत आपण आपली ही मुवमेंट होल्ड करू शकतो. पण हे होल्ड करताना आपण म्हणजे कंटिन्युअसली आपलं इनहेल एक्झेल जे आहे ते चालू ठेवायचं आहे. दुसरी आहे स्टॅटिकच्या नंतर डायनामिक मीन्स मोर मुवमेंट ऑफ स्ट्रेचिंग. जसं हे असेल रोटेशन मुवमेंट असतील, किंवा एखाद्या मुवमेंटच्या आपलं जॉईंटच्या भोवती जेवढ्या आपल्या रेंज म्हणजे मुवमेंट करता येतील त्या सर्व एक्सरसाइजेस जे असतील त्या डायनॅमिक स्ट्रेचिंगमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघतोय आणखीन एक स्ट्रेचिंगचा प्रकार आहे, तो म्हणजे ऍक्टिव्ह आयसोलेटेड स्ट्रेचिंग. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे 2 किंवा 3 प्रकारच्या स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइजेस किंवा जम्पिंग एक्सरसाइजेस जे आहेत ते एकत्र करून आपल्याला एक एक्सरसाइज स्ट्रेचिंग करता येते. जसं बॅलिस्टिक स्ट्रेचिंग असेल किंवा अशा प्रकारच्या एक्सरसाइजेस आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणजे खेळाडूला इंजुरी प्रिव्हेन्शन मध्ये वगैरे ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट दिलेल्या असतात त्या प्रकारच्या स्ट्रेचिंग जे आहेत ते ह्या प्रकारामध्ये येतात. त्याच्यानंतर आपल्याला हे बघता येईल की स्ट्रेचिंगसाठी काही एक्सरसाइजेस वगैरे आपल्याला करता येतात. तसं स्ट्रेचिंगचं म्हणजे पर्टिक्युलर नाव घेऊन आपण एक्सरसाइज देण्यापेक्षा होल बॉडी स्ट्रेचिंग कशा प्रकारे करायची असते आणि होल बॉडी स्ट्रेचिंग करताना आपल्याला कोणत्या मसलवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल बायसेप मसल आपल्या स्ट्रेच झाल्या पाहिजे, ट्रायसेप झाल्या पाहिजेत, पेट्रोली झाल्या पाहिजेत, किंवा
ह्या आपल्या मागच्या लॅटिमस मसल वगैरे आहेत त्या स्ट्रेच झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ॲपच्या जेवढ्या मसल्स आहेत त्या सर्व स्ट्रेच झाल्या पाहिजेत. नंतर हॅमस्ट्रिंग, सर्टोरियस किंवा काप मसल जे आहेत त्या सर्व मसल स्ट्रेच म्हणजे एखाद्या वर्कआउटच्या अगोदर किंवा वर्कआउट झाल्यानंतर या मसलला आपण स्ट्रेच केलं पाहिजे. आणि ह्या स्ट्रेचिंगचा एक पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवला आहे, ज्याच्यामध्ये जे आपल्या मेजर मसल ग्रुप जे आहेत त्या स्ट्रेच करण्यासाठी आपण हा व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. नेक्स्ट मोड ॲबिलिटी इज कोऑर्डिनेशन. म्हणजे कोऑर्डिनेशन ही पाचवी मोड ॲबिलिटी आहे, पण काही जण या म्हणजे ॲबिलिटीच्या ॲजिलिटी ही पाचवी मोड ॲबिलिटी आहे असं म्हणतात. दॅट इज ऑल्सो ओके, बट व्हॉट इज ॲक्च्युअल कोऑर्डिनेशन इज ॲक्च्युअल वर्ड फॉर फिफ्थ मोड ॲबिलिटी, बिकॉज कोऑर्डिनेशन इज बॅलन्स अँड ॲबिलिटी एक्सरसाइजेस मीन्स दिस इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ एक्सरसाइजेस. त्याच्यामुळेच आपण कोऑर्डिनेशन हे नाव आपण यूज केलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे काय, एक किंवा एकापेक्षा जास्त बॉडी पार्ट जे ते एकाच वेळी एकदम स्मूथली आणि इफेक्टिव्हली काम करणं म्हणजे कोऑर्डिनेशन आहे. आणि ज्यावेळी आपण कोऑर्डिनेशनच्या एक्सरसाइजेस करत असतो त्यावेळी आपल्याला एकापेक्षा जास्त एक्सरसाइजेस हे आपल्याला करायचे असतात. आणि कोऑर्डिनेशनचे एक्सरसाइज केल्यामुळे आपल्याला एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मुवमेंट असतील किंवा जसं ब्रेन यूज करायचं असेल किंवा आपल्याला आपल्या म्हणजे हार्ट किती पंप करतोय ह्या गोष्टी जर हे करा म्हणजे काउंट करायचे असतील तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस आपल्या खेळाडूंना दिल्या पाहिजेत. तर याच्यामध्ये कोऑर्डिनेशनच्या जर हे बघायला गेलं तर त्याच्यासाठी काय आपण एक्सरसाइजेस दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे शटल रन, त्याच्यानंतर टायर लेग पुश अँड आपल्याला पुशअप, आणि जे आपण ॲरोबिक एक्सरसाइजेस करतो त्या सुद्धा बऱ्याच कोऑर्डिनेशनमध्ये येतात. जम्पिंग व्हेरिएशन जेवढं काही आता याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे किंवा टायरवर जे आपण जम्पिंग व्हेरिएशन करतोय ते सुद्धा कोऑर्डिनेशनमध्ये येत आहे. तर अशा प्रकारचे आपण जे 5 मोड ॲबिलिटी जे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर स्ट्रेंथ पाहिजे, त्याच्यानंतर एंड्युरन्स पाहिजे, त्याच्यानंतर स्पीड पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी पाहिजे आणि त्याच्यानंतर शेवटची कोऑर्डिनेशन. त्या 5 एक्सरसाइजेस आमचे मोटर ॲबिलिटी जे याच्यासाठी ह्या मोटर ॲबिलिटीज आपल्याला डेव्हलप करण्यासाठी ज्या प्रकारचे आपल्याला की नाही एक्सरसाइज करायच्या ह्या सुद्धा आपण पाहिजे आहेत. आणि ह्या 5 मोटर ॲबिलिटीज आपल्याला डेव्हलप करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या म्हणजे ट्रेनिंग मेथड्स आपल्याला यूज केल्या पाहिजेत त्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. तरी आजच्या ह्या टॉपिकसाठी माझ्याकडून एवढंच. त्यानंतर सुद्धा आपण वेगवेगळे टॉपिक घेऊन आणखी पुन्हा भेटूया. नमस्कार.
ते तेवढंच करा